बोर्डमध्ये मुंबईच्या कार्यालयामध्ये आंदोलनासाठी संविधान ग्रुप, स्वयंप्रेरणा ग्रुप व महाविकास समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। ते आंदोलन कशासाठी केलं होतं हे आपण सचिन भाऊकडून जाणून घेऊया। सचिन भाऊ, हे आंदोलन कशासाठी केलं होतं? हे आंदोलन भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात होतं। त्यांचं निलंबनाची मागणी केली आम्ही। हे अधिकारी जाणीवपूर्वक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना प्रचंड त्रास देऊन त्यांची एनओसी थांबवतात। एनओसी थांबवल्यानंतर त्यांचा व्यवसाय चालू झाला नाही, तो बिचारा सुसाईड करू शकतो, काही करू शकतो। त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं यासाठी आम्ही आज आंदोलन केले। आंदोलना पहिले काही निवेदन वगैरे दिलं होतं का? आम्ही निवेदन यापूर्वी निवेदन दिलेलं आहे एम.एस. साहेबांना, डाकणे साहेबांना, मोटगिरे साहेबांना आणि खालचे आंधळे साहेबांना। त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, त्यामुळे ही आमच्यावरती वेळ आली आंदोलन करण्याची। तुमची मागणी काय काय होती? आमची मागणी अशी आहे की लोकांची कामं लवकरात लवकर व्हावी। भ्रष्ट अधिकाऱ्यांना ग्रुपचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचं मत काय। आज आम्ही सर्व संविधान ग्रुपतर्फे स्वयंरोजगार संस्थेला आमचा जाहीर पाठिंबा होता आणि त्या पाठिंब्याने आज आम्ही ते आंदोलन लावलं होतं। परंतु सदर आंदोलन लावलेलं पोलीस स्टेशनची संपूर्ण पिंजरा बघा, तुम्ही बघता सगळा पिंजरा बघून तुम्ही सगळे त्यांचे भ्रष्ट नेते थांबले होते। त्यांनी पूर्ण पोलिसांना फौज बोलून घेतलं व त्यांनी सांगितलं आता की तात्काळ की आम्ही आतापर्यंत आमच्याकडे पत्र जे आले त्यांना निष्पन्न नाही झाले, परंतु येत्या 7 दिवसामध्ये त्यांनी असं एक लेखी उत्तर दिलेलं आहे की ते म्हणजे 7 दिवसात आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी देऊन याबद्दल ते अधिकारी जे आंधळे आहे ते कोण अधिकारी आहे, ए टू झेड तिचा इथं 2 अधिकारी जे आहे त्यांना आमची निलंबितची मागणी आहे। महिलांना वागणूक देत नाही चांगले, ते महिलांना आरे रावाची भाषा करतं। संविधान असताना जर महिलांना जे एवढा मान सन्मान भेटतो तसे महिला पुण्याच्या पावनभूमीमध्ये ते अधिकारी जे वर्ग अशी जे वागणूक करतो ती जे आमची निलंबित करण्याची मागणी आहे। म्हणून आज आम्ही 3 महिने झाले पालुप करतो, वेळोवेळी त्यांना पत्र देऊन सुद्धा 8 दिवसांनी देतो, महिन्याने देतो, म्हणून खाली असा गाजर दाखवायचं काम ते अधिकारी वर्ग करतात। आणि आम्ही जर बोलायला गेले की आम्हाला 7 दिवसांनी देतो, ऐसा 3 महिनेपर्यंत आम्ही पत्र देऊन सुद्धा एक सुद्धा पत्राची कारवाई केली नाही तिने। म्हणून आम्हाला जर बेमुद्दस्तीर आम्ही जर तिने परत ते निलंबित नाही केले, आमच्या पत्राचे जर उत्तर आम्हाला 7 दिवसामध्ये नाही दिले, आम्ही बेमुद्दस्तीर आंदोलन करणार आहे, धरना घेणार आहे। आपण याबद्दल काय बोलू शकता? मेरा तो एक ही मानना है, अभी जो भी हमने लेटर वर्क किया है उसके ऊपर इन्होंने हमको जवाब दिया है कि हम 7 दिन में इसका आपको रिटर्न वर्क में आपका जवाब देंगे, तो हम उसका वेट कर रहे हैं। अगर इन्होंने 7 दिन में हमको इसका जवाब नहीं दिए तो हम और बड़े तौर पर इसका आंदोलन लेंगे। थँक्यू, तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली।